नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार कामगिरी केली असून भाजपच वर्चस्व असलेला सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मुंबई महापालिकेत भाजपच्या 89 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांनी निवडून येऊन एकत्र सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जातोय। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युतीमध्ये चर्चेचं वातावरण आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने महापौर पदासाठी 2.5 वर्ष भाजपला आणि 2.5 वर्ष शिवसेनेला द्यावी अशी शर्त ठेवली आहे। यामुळे दोन पक्षांमध्ये राजकीय संघर्षाचे लक्षण दिसत आहे। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचे उघड झाले आहे। एका नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीला फोन करून त्यांच्याबद्दल कुठलाही द्वंद्व किंवा मतभिन्नता नसल्याचे स्पष्ट केले। उद्धव ठाकरे यांनी देखील महापौर पदावर त्यांचा दावा व्यक्त करत सांगितले की देवाची इच्छा असेल तर महापौर हा आमचाच होईल। यावरून स्पष्ट होतंय की शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून भाजपाशी योग्य सशक्तीकरण घेणारे एकनाथ शिंदे यांचे पुढील राजकीय पाऊल काय असेल हे येणाऱ्या काही दिवसात उघड होईल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। निकालानंतर शिंदे गटाचे नगरसेवक एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत। याच संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी शिंदे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत। असं म्हटलं जातंय की शिवसेना अजूनही स्थायी समिती आणि इतर समित्यांमध्ये आपला प्रभाव राखण्याचा प्रयत्न करेल अशी देखील चर्चा आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांच्यानुसार भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये अशी कोणतीही मागणी आलेली नाही। शिंदे गट आणि भाजपच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्यात येईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत त्यांच्या आरोपांनुसार राऊत यांनी सिल्वर ओकची चाकरी केली आणि मातोश्रीच्या भाकरीवर पोचलं, ज्यामुळे त्यांच्या राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। तसंच सध्या राऊत ज्या उभाटा गट, मनसे आणि शरद पवार गटासोबत आहेत त्या सर्व गटांना अडचणीत आणण्याचा आरोप त्यांनी केलाय। म्हात्रे यांनी एक टिप्पणी केली की राऊत यांना खासदारकी एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मिळाली होती आणि सध्या राऊत शिंदे यांच्यासोबत न जाण्याचे कारण म्हणजे त्यांना राजकीय भविष्यात अडचण येईल अशी भीती आहे। त्यांना पुन्हा खासदारकी मिळवण्याची शिंदे यांच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे। बदलापूरमधील राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। राऊत यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटावर निशाणा साधला जातोय, कारण त्यांना घराणेशाही वाढवण्याचा आरोप देखील करण्यात आला होता। भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय की राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या घराणेशाहीला आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। प्रवीण राऊत यांची पत्नी आणि वहिनी सध्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। भाजपकडून त्यांना नगरसेवक पद दिले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या पक्षप्रवेशामुळे बदलापूरमधील राजकीय समीकरणात मोठे बदल होऊ शकतात। राऊत यांच्यासोबत शिंदे सेनेच्या नगरसेविका दीपाली लामतुरे आणि त्यांचे पतीही भाजपमध्ये सामील झाले आहेत। मोहन भागवत यांनी जातीवादाच्या समग्र निर्मूलनावर भाष्य करत म्हटलं, जातीवादाच्या नाशासाठी एक महत्त्वपूर्ण बाब सांगितली ती म्हणजे समाजाच्या मनातून जातीय भेदभाव नष्ट करणे। त्यांचे म्हणणे आहे की जातीवाद हा एक मानसिक आणि सामाजिक मुद्दा आहे, जो पूर्वी व्यवसायाशी संबंधित होता, परंतु कालांतराने समाजात भेदभाव आणि विषमता निर्माण करण्याचं कारण बनलं। भागवत यांच्या मते जातीवादाचा खात्मा करायचा असेल तर त्यासाठी खूप मोठे प्रयत्न आवश्यक आहेत। विशेषतः समाजाच्या मनातील जातीय भेदभाव काढून टाकला तर ते एक दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय होईल। ते म्हणाले की जर हा प्रयत्न प्रामाणिकपणे केला गेला तर 10 ते 12 वर्षांच्या कालावधीत जातीवाद संपवता येईल। वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग 27 मधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुनील मोरेश्वर आचोलकर हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत। यापूर्वी त्यांचा नगरसेवक म्हणून कार्यकाल असताना त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी असंख्य विकास कामे केली होती। आता दुसऱ्या प्रभागातून निवडून येण्याच्या कारणाने त्यांनी ज्या ठिकाणी पूर्वी नगरसेवक म्हणून काम केले त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या फरकाने विजय मिळवला आहे। विजयी रॅलीत वसई विरार शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता।
आज मुंबईतील प्रभादेवी इथल्या भूपेश गुप्ता भवन इथे एक प्रेरणादायी आणि ऊर्जादायी वातावरण पाहायला मिळालं. यूथ डेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम युवक आणि माजी फेलोज या एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि आपल्या जीवनातील अनुभव, संघर्ष आणि यशाच्या कथा इथे मुक्तपणे मांडल्या. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व आणि सामाजिक जाणीव निर्माण करणं होता. माजी फेलोजनी त्यांच्या प्रवासातील अनुभवांद्वारे उपस्थित युवकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. युवकांनी विविध विषयांवर संवाद साधला आणि चर्चा केली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रेरणा मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या आपल्या उद्देशाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हे टॅरिफ 8 युरोपियन देशांवर लागू होईल: डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड आणि फिनलँड, आणि ते 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. टॅरिफ लागू करणे विशेषतः 10% आणि भविष्यकाळात 25% वाढवण्याची शक्यता हे एका प्रकारे आर्थिक दबाव निर्माण करण्याचं एक प्रकारच मानला जातोय. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ग्रीनलँड संबंधी अमेरिकेच्या प्रस्तावावर योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत टॅरिफ मागे घेतला जाणार नाही. यामुळे हे धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर एका संघर्षात याचं रूपांतर होऊ शकतं. युरोपियन देशांच्या नेत्यांनी ट्रम्प यांचे धोरण आणि ह्या धोरणाचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी तुम्ही बघत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.